फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी प्रणिती शिंदे यांनी आता सरकारवर हल्लाबोल केला। मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं प्रणिती शिंदेंनी म्हटलं। प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी सुद्धा प्रणिती शिंदेंनी केली। तर फलटणमधल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर सध्या अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। दरम्यान प्रणिती शिंदे यांनी आता सरकारवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळतं। मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी प्रणिती शिंदेंनी केली। सोबतच प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी असं सुद्धा प्रणिती शिंदे म्हणतात। पण जेव्हा महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे हात वर करतात, ज्याच्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची पातळी एकदम खालच्या लेवलला आणली आहे। आणि मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे, कारण काही एकच नाही, अनेक असे डॉक्टर्स महिला आहेत ज्यांच्यावर दबाव टाकून, राजकीय दबाव टाकून हे वारंवार चुकीचे रिपोर्ट देण्याची प्रेशर असतं। खासदार असतील त्यांचा पण उल्लेख आहे। तर मी तिथे पण विनंती करते सगळ्यांच्या वतीने, खास करून फॅमिलीच्या वतीने, की तिथे पण सखोल चौकशी झाली पाहिजे। 2012 साली जेव्हा दिल्लीमध्ये निर्भयावर बलात्कार झाला आणि तिची हत्या झाली होती, या संपूर्ण प्रकरणानंतर सगळा देश हादरून गेला होता। त्यावेळेला तुमचे वडील सुशील कुमार शिंदे गृहमंत्री होते, त्यांचा राजीनामा तुम्ही मागितला होता का? त्यावेळेला निषेध करणारं साधं एक ओळ तरी तुम्ही लिहिली होती का? प्रणितीताई शिंदे, आपण देवाभाऊंचा राजीनामा मागण्यापूर्वी आपले वडील गृहमंत्री असताना दिल्लीमध्ये काय झालं होतं, देशभरामध्ये कशा पद्धतीनं महिलांवर अत्याचार व्हायचे याची जरा आठवण करा आणि मग भारतीय जनता पार्टी किंवा देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करा।